कृष्ण म्हणतात, भाऊ अन्याय केला तुम्ही त्याच्यावर. अरे त्यांची बायको वडीत आणली, तुम्ही ऐका, 5 गावं मागतात तेवढं देऊ टाकाल मिटवा. हा आंधळा म्हणला, चहा पेनेतून उठ, मला सल्ला देऊ नको. सत्तेची आणि पैशाची घमेंड माणसाला संपवते हे ध्यानात ठेवा. साधे 2.5 वर्षाचे सरपंच आहे तरी माणसाची नीट बोलती नाही. आणि काही कळत नाही. सरपंच ते लग्नाला जर आलं ना, शिवटी येते म्हणजे लोकांनी त्याच्याकडे पावा आणि माईकवाल्याने त्याचं नाव घ्यावा. या त्याचं नाव घेतलं नाही ते कोपऱ्यातच बसत. महाराज कृष्णाने सांगितलं, ते गोपाल कृष्णाचं वाक्य ऐका, मी आता इथून उठून जायला पण ऐक, आता युद्ध होणार, आता युद्ध होणार आणि आता ह्या युद्धात मी त्यांच्या बाजूला राहणार. एवढं ऐकलं होतं शहाणं व्हावं का नाही. भाऊ 5 गावं घ्यान विषय महाराज, सेनापती व्हायला माणूस राहिला नाही, सेनापती व्हायला शेवटी त्या कर्णाला टोप चढवला. भाऊ तू ते कर्ण सेनापती झाल्यावर पहिलं याच्याकडे गेलं, मिटून घे भाऊ, मरण आलं जवळ. ऐकायचं का पुढं, ऐकायचं का पुढं जाऊ, ऐकायचं नाही. आणि जेव्हा सभा संपली, कार्यक्रम झाला, एकट्या भीमानं गाठ घेतली त्याची. आणि भीमानं त्यांना डायरेक्ट तोंडावर सांगितलं, तो दिवस माझा रडण्याचा होता आणि तुमचा हसण्याचा होता. आज तुझा दिवस माझा मार खाण्याचा आहे आणि माझा दिवस तुला हाणण्याचा आहे. आज सोडित नाही मी तुला. तू बायको दिली त्यावेळेस तो ते नकतच होत. तुम्हाला तुझी बायको वडीत आणली तेव्हा तुझी ताकद पुढे गेली. त्याने सांगितलं मी तुला तेव्हा हाणणार होतो, आजही हाणणार, आज तर सोडित नाही. फक्त मी त्यावेळेस का उठलो नाही, तिथं धर्म होता. काय भाषा आहे, आमच्यावर अन्याय झाला तरी चालेल, पण आम्ही धर्माच्या विरोधात न वागणारी माणसं आहे. आणि आम्हाला माहित आहे ज्या बाजूने धर्म आहे त्या बाजूने जय आहे. आणि आज आई कांदळ्या, तुला एक पोऱ्या मी पाणी पाजायला ठेवणार नाही. एक तुम्हाला पटणार नाही, मला 100 पोरं एकट्या भीमानं मारली. 100 हप्त्यावर जी शिपी घेणारी नीट आहे का. 100 रुपयाची प्याला म्हणजे काय गावाचा बाप नाही झाला. नीट आहे का, हा विनोद आहे का बोला. आता पुढचं एकाच मिनिटात आहे का. आणि पोरा जेव्हा मेली तर भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खायला गेला. काळ कोणाला सुडीत नाही. आणि आंधळा जेवायला बसलं का भीम यायचा तिथं, तो नंगाटगडी होता. भीमानं त्याला तोंडावर सांगितलं, तुझ्या माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही. तोंडावर तुझे 100 पोरं म्या मारले. वाढून गेलं मात्र जेवणच नाही राहा. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय म्हणलं रे. रडला भारताचा सम्राट, रडला. भारताचा सम्राट रडला. आणि रडणारा भारताचा सम्राट म्हणतो, माझं राज्य गेलं, मला काही वाटलं नाही. माझी 100 पोरं माझ्या डोळ्यात देखात मेली तरी मला काही वाटलं नाही. पण मला मरताना भाकरच नाही, मला जेवताना तरी बोलू नका. कृष्णाने युधिष्ठिराला जाऊन सांगितलं, कृष्णाने, अरे भीमा जेवताना कुठं बोलत असतात का. भीम डोक्यात कमी होता. त्याला असा अर्थ लावला, जेवताना बोलायचं नाही, पण जेवायच्या अगोदर काय हरकत. पण म्हाताला सोडायचं नाही, त्याला बदला घ्यायचा होता. त्यानं दिवस सुगायच्या आत त्याला गाठवलं, का रे आमच्या घरात मारामारीला होतं. तुम्हाला पटणार नाही, एका मिनिटात सांगतो. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप भयान रात्री राजवाडा सोडला राजवाडा. आणि आंधळा धृतराष्ट्र जेव्हा काठी घेऊन अरण्यात गेला, महाराज धृतराष्ट्राचा चालताना तोंड गेला, धृतराष्ट्र जमिनीवर पडला. जमिनीवर पडणाऱ्या धृतराष्ट्र झाडाला धरून उठायला गेला, झाडाला आग लागली. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला, जळून. काळ कुणाला सोडित नाही, पगारावरच भागवा.
आणि जगानं पैसे खाले तर कोणी बोंबलत नाही, पण कीर्तनकारांनी जर पैसे मागितले, आम्ही काय दुश्मनी केली लोकांची. लोक आम्हाला म्हणतात बाजार मांडला आम्ही, बाजार परमार्थाचा. मला बसलेली माणसं सांगा, तुमच्याजवळ जर पैसा नसला, कुत्र तुम्हाला विचारणार नाही, बोला तुमचं काय म्हणणं. आम्ही जगायचं कसं बा? काही नालायक आम्हाला सल्ला देतात. तुकाराम महाराजांनी तुळशीपत्र घरावर ठेवलं आणि तुम्ही ते पैसे घेता. तुकाराम महाराज कुठं? तुला अक्कल आहे का? सासरवाडीच्या वावरावर वाटेनं कांदे करणारा माणूस तू आम्हाला शिकतो. आणि मग कीर्तनकारांच्या बांधनावरून लोक बोलतात. पण 3 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे, एक शब्द कोणी बोलत नाही. कोणाला क्लिप टाकणारा म्हणावं तू फक्त बोलून दाखव का 3 कोटी सभेला खर्च झाला कसा, बोल. नाही प्रेत यात्रा निघाली तुझी संध्याकाळी. तुम्ही आमच्याबद्दल काही बोलू शकता, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही आमचा गेम करू शकता, आम्हाला आरोपी, तुम्ही काही करू शकता आमचं. तुम्ही आता सुद्धा लगेच क्लिप करू शकता. इंदुरीकरांनी भावना दुखवल्या, त्यांच्यावर योग्य ते तुम्ही आमचं काही करू शकता, पण तुम्ही मोठ्याचं काय करू शकता मला सांगा. करा फक्त तुम्ही अशी क्लिप तयार का 3 कोटी सभेला खर्च झाला कसा, तुझी शेवटची क्लिप राहील ती. तुला कावळा शिवला सांगा. 31 वर्ष माझे लोकांची शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला की त्यानं मला घोडा लावला. माझ्या मोबाईल बंद करे. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायचे जमलं नाही. नाही जमणार नाही. आपल्याकडे हे छत्रपतीचं रक्त आहे. नाही याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. 10-20 हजारासाठी मी तुमची लाल करू शकत नाही. जमणार. तुमचं काय मत आहे? आपल्याला छत्रपतीने शिकवले, भाकरी नाही त्या दिवशी फुटाणे खायचे, फुटाणे नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपायचं, पण मूर्ख माणसांची मानासाठी लाचारी पत्करायची. आणि आपल्याला छत्रपतीने शिकवलंय, काही जरी झालं, काही झालं, सगळं विकायचं, स्वाभिमान विकायचं. आपण दरिद्री नाही, आपण छत्रपतीच्या रक्ताची माणसं आहे. 20 रुपये आपल्यावर ओवाळी टाकतात लग्नात, म्हणून आपण लग्नात नवरदेवा पुढे नाचणारी अवलाद आपली नाही. आपण नाचायचं, तो नवरदेव भाड्या 20 रुपये ओवाळी तो आपल्याला 20. बरं ते आपल्याला देत नाही, वाजन करायला 20 रुपये सुद्धा किंमत नाही का आपली. अरे आपण माणसं कोण आहे तुम्हाला माहिती नाही. मला पण कर दे. छत्रपतीची, राजे छत्रपतींच्या दोन्ही मुलांचं आयुष्य कमी होतं. आयुष्य त्यांना भरपूर छत्रपतींना कमीच होतं, म्हणजे संभाजी महाराजांना. आणि राजारामांना फक्त 25व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. किती? तुम्ही पुन्हा ऐका. राजारामांची पत्नी महाराणी ताराराणी 26 वर्ष शत्रूशी लढल्या. किती? 26 वर्ष. आणि माणसांनी तिचे